नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या घेऊन आम्ही पुन्हा एकदा हजर आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण सुरुवातीलाच कर्जमाफीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली असून कॅबिनेट मंजुरीनंतर तातडीने शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा मान्सून नियोजित तारखेपेक्षा 3 दिवस उशिरा दाखल झाला असला तरी त्याची प्रगती वेगाने सुरू आहे. वादळी पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून शेतपिकांसह सौर पॅनल आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णा आणि कोयना नदीवरील शेती व औद्योगिक पाणी उपशावर निर्बंध लावण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे अनेक भागांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. पंढरपूर तालुक्यात 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेत पुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला 23 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई अजूनही गंभीर आहे. सातारा, रत्नागिरी, भडगाव आणि इतर भागांमध्ये जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही धरणांमध्ये फक्त गाळ शिल्लक राहिला असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लावल्यास संबंधित बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सौर कृषी पंप योजनेंतर्गत महाराष्ट्राने विक्रमी कामगिरी केली असून देशातील एकूण सौर पंपांपैकी तब्बल 64% वाटा महाराष्ट्राचा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वीज खर्चात मोठी बचत होत आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनी बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. DAP खताच्या तुटवड्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. युरिया उपलब्ध असला तरी मागणीनुसार खत मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत अवघ्या 2,500 रुपयांमध्ये 25 वर्षांपर्यंत मोफत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून खत विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. खतासोबत इतर उत्पादनांची सक्ती केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या कर्जमाफी, पीक कर्ज, मान्सून, बाजारभाव आणि शासनाच्या योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.